पूर्वी निर्णय जेव्हा घेतला पूर्वीच्या सरकारने आम्ही यायच्या अगोदर त्यावेळेस फक्त पात्र घरांना घर द्या म्हणून होता। आम्ही आल्यानंतर पात्र अपात्र सगळ्यांना घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची एकाची मोनोपॉली राहता कामा नये हा देखील निर्णय आपण घेतला। आणि आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जी रेल्वेची जागा केंद्राकडून मिळाली तिथं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे। घर झाल्यानंतर एक घर कमीत कमी 1 कोटीचं होईल। का त्याला विरोध करायचा? आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजे, चांगली घरं पाहिजे, सगळं पाहिजे आणि त्यांनी खितपत पडायचं त्याच्यामध्ये। आता जर घरं झाली 1.5 लाख 2 लाख त्या घरांमध्ये तिथे व्यवसाय करतायत, किती मोठी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी, सगळे लोक रोजगार बघून बाहेरून बघायला लोक येतात। काय धारावी आहे का त्या माणसाला आपण वंचित ठेवतो विकासापासून? आम्हाला कोणाची डेव्हलपरशी घेणं देणं नाही, परंतु आज धारावीमध्ये 1, 1.5, 2 लाख लोक जी खितपत पडलेली आहेत, जी अतिशय दुर्गंधीमध्ये राहतात, नरक यातना भोगतायत, त्यांच्याबद्दल कधी विचार होणार की नाही? आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जमीन कोणाला आपण देतोय पुनर्वसनासाठी डेव्हलपरला देत नाही, DRP ला देतोय। DRP म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट।